महायुतीच्या महासमन्वय समितीची बैठक आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। यामध्ये प्रामुख्याने महामंडळाचं वाटप, जिल्हास्तरीय समित्या, तालुकास्तरीय समित्या, एसीओ आणि विशेष करून निधी वाटप या संदर्भामध्ये अत्यंत सामंजस्यपणाने आम्ही काही चर्चा केली। काही बाबतीमध्ये आम्ही निर्णयास्पद आलेलो आहोत। पुन्हा एकदा उद्या त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये बसून या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल। पण एकंदरीत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि व्यवस्थितरित्या या संदर्भामध्ये आमची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे। समित्या ज्या आहेत विधिमंडळातल्या त्यातल्या भाजपने आपली नावं 11 नावं दिली होती, परंतु आपल्या पक्षाकडून आणि शिवसेनेच्या अजून समित्यांची नावं गेलेली नाहीत। कधीपर्यंत ही नावं नाही, आमच्याकडनं नावं गेली, शिवसेनेकडनं सुद्धा नावं गेलीत। कदाचित आज संध्याकाळपर्यंत त्यांची नियुक्ती माननीय अध्यक्ष किंवा सभापती करतील। दुसरीकडे आज एकूणच मुंडेंच्या राजीनाम्यामुळे विरोधकांनी टीकेचा जोर उठवलेला आहे। नैतिकतेच्या आधारावर आहे की मेडिकल ग्राउंडवरती राजीनामा दिला आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत। मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या संदर्भामध्ये एक निवेदन प्रसिद्ध केले जे आपल्याकडे सुद्धा आलेलं आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आणि जिल्हाध्यक्षांची बैठक देवगिरी बंगल्यावरती सुरू आहे। त्याही बैठकीला मला त्या ठिकाणी जायचं आहे, म्हणून माननीय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली अधिकृत भूमिका जाहीर केली। दादांच्या या बैठक चालू आहे बंगल्यावरती, त्या बैठकीला छगन भुजबळ आणि मुंडे हे दोघेही उपस्थित आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना देखील उधाण नाही, वेगवेगळ्या चर्चा करण्याचं काहीच कारण नाही। धनंजय मुंडेंची तब्येत ठीक नाही हे आपणही काल पाहिलेलं आहे। कदाचित ते आज आता तिथे असतील की नाहीत मला माहीत नाही। भुजबळ साहेब अनेक वेळेला येतात, काही वेळेला काही कारणाचे वेळ नसतील। मी त्या ठिकाणी गेले नसल्यामुळे मला त्या होतीमध्ये काही माहीत नाही। सर्व पुरावे असताना देखील मुख्यमंत्र्यांनी आणि संपूर्णपणे नेत्यांनी धनंजय मुंडे यांना आश्रय दिला अशा टीका विरोधकांकडून। विरोधक काय बोलतात हा विषय नाही, आता राजीनामा झालेला आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।